या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। हातकणंगले तालुक्यातील जुने पारगावात 2 दिवसापूर्वी रात्री अवकाळी वळवाच्या पहिल्या पावसासोबत झालेल्या वादळाच्या तडाख्यानं अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। अजूनही महसूल विभागाच्या वतीनं पंचनामे सुरू असून 2 दिवसापासून गावात विद्युत पुरवठा मात्र खंडित झाला आहे। 2 दिवसांपूर्वी हातकणंगले तालुक्यातील जुने पारगावसह अन्य गावात सोसायटीच्या वारासह आणि विजांच्या कडकडाटासह वळवाच्या अवकाळी पावसानं हजेरी लावली होती। जुने पारगावात झालेल्या वादळी वाऱ्यानं अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचं नुकसान झालं। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक विद्युत खांब वाकले तर काही विद्युत तारा मोडून विखुरल्या। त्यामुळे जुने पारगावात गेल्या 2 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। गावातील 80हून अधिक घरांची पडझड झाली असून घराचं छत उडून गेलं आहे। अमोल पवार, आप्पासाहेब पांगे, निवास पाटील, प्रदीप अशोक देशमुख, दत्तात्रय भामरे, रघुनाथ कोळी, शकुंतला बिचडे आणि अन्य ग्रामस्थांच्या घराचे पत्रे उडून गेल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। जिल्हा परिषदेच्या जुन्या शाळेच्या 4 खोल्यांच्या इमारतीवरील संपूर्ण पत्रा उडून गेल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। अजिंक्य बुड्डे यांच्या घरात शेजारी लावलेल्या 4 चाकीवर दुसऱ्याच्या घराचा पत्रा उडून पडल्यानं गाडीचं मोठं नुकसान झालं आहे। पारगाव ते जुने चावरे रोडवर बाजीराव पाटील या शेतकऱ्यांचं पॉली हाऊस वळवाच्या पावसासोबत वादळाच्या तडाख्यानं जमीनदोस्त झालं। त्यातील गुलाबाच्या रोपांसह सुमारे 25 लाख रुपयांचं नुकसान झालं असून महसूल विभागानं पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या मधून होत आहे।